राज्यात गाजत असलेल्या बहुचर्चित बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात नाशिक आर्थिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत संशयित प्रशांत वाडिले याला धुळे येथून अटक केली आहे। या अटकेमुळे घोटाळ्याच्या तपासाला नवं वळण मिळालं असून प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि इतर संबंधितांबाबत महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते। माहितीनुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं धुळ्यात कारवाई करून प्रशांत वाडिले याला ताब्यात घेतला। अटकेनंतर त्याला धुळे जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील सखोल चौकशीसाठी पोलिसांकडून कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे प्रशांत वाडिले याची काही दिवसांपूर्वीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शिक्षक आघाडीच्या धुळे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती। त्याच्या या अटकेमुळे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। विविध स्तरांवर चर्चांना उधाण आलंय। बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची फसवणूक झाल्याच्या आरोपांवरून सुरू असलेल्या या प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखेकडून सखोल तपास सुरू आहे। तपासादरम्यान आणखीन काही संशयितांची नावं आणि आर्थिक व्यवहारांची साखळी तसंच महत्त्वाची कागदपत्रे समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान या घटनेनंतर बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास अधिक वेगानं पुढे जाणार असल्याचं मानलं जात आहे। या प्रकरणात आणखीन काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। आज बनावट शालार्थ आयडी प्रकरणामध्ये धुळे शहरातून प्रशांत वाडिले नामक एजंट तथा मोठा दलाल याला नाशिक आर्थिक गुन्हे शाखेची टीमने अटक केलेली आहे। काल रात्री त्याला 8:30 ते रात्री 9च्या दरम्यान त्याला अटक केलेली होती। सकाळी त्याला रात्रभर देवपूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्याला ठेवण्यात आलेलं होतं आणि सकाळी नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याचा ताबा घेतला। आता विषय असा की या प्रशांत वाडिलेच्या तब्बल 65 शाळा त्याच्या आहेत ऑन रेकॉर्ड आणि त्यापैकी त्याच्या 2च शाळा त्याच्या चालू आहेत जमिनीवरती। बाकीच्या सगळ्या त्याच्या शाळा ज्या आहेत या सगळ्या शाळांची नावं आहेत हे। तर या सगळ्या शाळा त्याच्या फक्त कागदावरती आहेत। तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी 894 लोकांवरती बनावट शिक्षकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे बनावट शालार्थ आयडी प्रकरणामध्ये। तर त्या अनुषंगाने मुंबई हायकोर्टात देखील मी इंटरव्हेन्शन दाखल केलेलं आहे या प्रकरणाच्या बाबतीमध्ये। त्याची सुनावणी आता 7 तारखेला आमच्या वकील महोदयांनी सर्क्युलेशन घेतलं। त्याची सुनावणी येणार 18 जुलैला त्याची सुनावणी आहे। आता हा जो प्रशांत वाडिले जो आहे तर याच्या सोबत अजून याने आतापर्यंत महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात कुठल्या आमदाराला गंडवलेला आहे, कुठल्या खासदाराला गंडवलेला आहे, कुठल्या मंत्री महोदयांना गंडवलेला आहे, इव्हन धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना सुद्धा याने गंडवण्याचा प्रकार केलेला आहे असं ऐकलेलं आहे। तर त्याच्यामुळे नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचं सगळ्यात पहिले प्रथमतः तर रामदास शेळके साहेबांचं मनापासून आभार की त्यांनी या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी अगदी सिंगम ओरिजिनल डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणजे रामदास शेळके साहेब। त्याच्यामुळे या प्रकरणाच्या बाबतीमध्ये मी जास्त काही सुचवात न करता एवढंच सांगेन की नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने आज जे प्रशांत वाडिलेला उचललेलं आहे ते खूप चांगलं झालेलं आहे आणि आजपासून धुळे जिल्ह्याची सुरुवात झालेली आहे। धुळे जिल्ह्यात आजपासून बडे मासे तसेच बनावट शालार्थ आयडी धारक शिक्षक जे आहेत यांना सुद्धा उचलण्याचा कार्यक्रम करेक्ट पद्धतीने केला जाणार आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जितेंद्र घुरव, धुळे।